नमस्कार, मी ऐश्वर्या. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. भर पावसात प्राथमिक शिक्षकांचा विराट मोर्चा, अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र आंदोलन. आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते खेड शहरातील विविध विकास कामांचं भूमिपूजन संपन्न. किरण तायडे यांच्या पत्नीने व्हिडिओ शेअर करत दिली आपली प्रतिक्रिया. शेकापला सावरण्यासाठी माजी आमदार पंडित पाटील यांनी कंबर कसली. आणि रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रथम वर्ष MBBS परीक्षेत राज्यात प्रथम. पाहुयात सविस्तर वृत्त. आज बुधवारी प्राथमिक शिक्षकांचा विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला. मुसळधार पावसात देखील अनेक शिक्षक आणि शिक्षिका या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळा शिक्षकांअभावी बंद ठेवण्यात आल्या होत्या. या विराट मोर्चामुळे तब्बल तासाभराहून अधिक काळ रत्नागिरी शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यात प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटना एकत्रित सहभागी झाल्या होत्या. सकाळी 11 वाजता महानाका येथून निघालेल्या मोर्चाला पावसाचा अडथळा आला. मात्र त्यानंतरही जिल्हाभरातून आलेल्या प्राथमिक शिक्षकांनी निर्धाराने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती नेला. यावेळी वाहतुकीचा देखील मोठा खोळंबा झाला. मात्र पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. सर्व महाराष्ट्र राज्यातील शिक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहेत. स्वतःची हक्काची किरकोळ रजा घेऊन शिक्षकांच्या हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी, वाडी वस्त्यावरील शाळा वाचवण्यासाठी आणि या सरकारी शाळा वाचवण्यासाठी सर्व शिक्षक रस्त्यावर उतरलेले आहेत. जे चुकीचे 2 GR काढले शासनाने ते दोन्ही GR रद्द करावेत. जुनी पेन्शन द्यावी, शिक्षकांना न्याय मिळावा, शिकवण्यासाठी संधी मिळावी, अशैक्षणिक कामं बंद व्हावीत, या सर्व मागण्यांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून शिक्षक बांधव या ठिकाणी हा मोर्चा रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन आलेले आहेत. आणि हा धडक मोर्चा संपूर्ण शासनाला येथे लक्ष वेधित करण्यासाठी आम्ही एकत्रित जमलेलो आहोत. शासनाला विनंती आहे की काढलेले चुकीचे दोन्ही GR रद्द करून आम्हाला अशैक्षणिक कामापासून दूर ठेवून शैक्षणिक कामं करण्यासाठी शासनाने परावृत्त करावं. धन्यवाद. काल 24 सप्टेंबर रोजी खेड शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते पार पडलं. यामध्ये महानाका अग्निशमन इमारत येथील भूमिपूजन करण्यात आलं. सदर कामासाठी 29,12,000 रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलाय. तर खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यान सुशोभीकरण भूमिपूजन देखील पार पडलं. या कामासाठी 12,55,260 रुपये मंजूर झाले. याचबरोबर खेड शहरातील बाजारपेठ आयलँड उद्घाटन स्वतः दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं. या कामासाठी 80,000 रुपये मंजूर झालेत. निवाचा तळ येथे देखील खतीब यांच्या घराजवळ नाला दुरुस्ती करणे या कामाचं भूमिपूजन आमदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. सदरील कामासाठी 39,63,573 रुपये एवढा निधी मंजूर आहे. खेड शहरातील कासाराळी येथील ऍक्टिव्हिटी सेंटरचं उद्घाटन देखील करण्यात आलं. यावेळी अनेक विविध कामे मार्गी लावून विद्यार्थी आणि नागरिकांना प्रत्येक गोष्टीसाठी सुयोग्य वातावरण निर्माण करण्यास मी एक लोकप्रतिनिधी म्हणून सदैव कटिबद्ध असेल. तसेच विकास कामांची शृंखला यापुढेही अशीच सुरू राहील असं आश्वासन आमदार योगेश दादा कदम यांनी दिलं. आणि यावेळेस सर्वांना योग्य ते मार्गदर्शन देखील केलं. या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते, महिला आघाडी शहर संघटिका माधवी बुटाला, युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आता पुढची महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे खेड शहरातील सध्याचा चर्चेचा विषय म्हणजे काँग्रेसचे पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असलेले किरण तायडे.
खेड शहरातील मध्यवर्ती भागात रविवारी दुपारनंतर एका महिलेसह दुकानात सापडलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पर्यावरण विभागाच्या जिल्हाध्यक्षांना जमावाकडून मारहाण करण्यात आली। या प्रकरणानंतर किरण तायडे यांना पदावरून आणि पक्षातून निलंबित करण्यात आलं। यानंतर खेडमध्ये हाच एक मोठा चर्चेचा विषय ठरतोय। दरम्यान आता किरण तायडे यांच्या पत्नीने व्हिडिओ शेअर करत यावरती आपली प्रतिक्रिया दिली आहे। माझी एक व्हिडिओ सध्या चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे। त्याचा खुलासा करण्यासाठी मी आज बोलते। माझे मिस्टर किरण तायडे गेले काही वर्ष ह्युमन राईट्ससाठी काम करत होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही सहकारीही काम करत होते। त्यांच्यात पुढे जाऊन काही थोडे मतभेद झाले, वादावाद झाले। त्यानंतर त्यांनी हे ह्युमन राईट्स सोडलं आणि ते त्यांच्यापासून वेगळे झाले। त्यानंतर त्यांच्या थ्रू ही जी मुलगी आहे तिला त्यांनी आमच्या इथे जॉबला लावली होती आणि ते सगळं वादेवाद झाल्यानंतर माझ्या मनात ही शंका सारखी येत होती की ती कामामध्ये काही चुकीच्या गोष्टी करू शकते। म्हणून मी वारंवार सरांशी बोलत होते की आपण या मुलीला काढून टाकूया जॉबवरून किंवा तिला सांगूया की आता तू जॉबला येऊ नको। पण आमच्याकडे असं काही कारण नव्हतं की तिला सांगावं की बाबा तू आता जॉबला येऊ नको म्हणून। कालांतराने तिचं लग्न ठरलं आणि आम्हाला योग्य कारण मिळालं आणि त्यानंतर मी तिला तू जॉबला आता येत जाऊ नको, तुझं लग्न ठरलंय असं मी सांगितलं गेलं। पण हा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला गेला आणि सांगितलं की त्यांचं काही होतं म्हणून तिला कामावरून काढलं गेलं। ही पूर्णपणे खोटं आहे। मी तिला जॉबवरून काढलं पण त्याचं रिझन काहीतरी वेगळं होतं आणि त्याच्यानंतर मला माहिती आहे मी व्हिडिओमध्ये काही चुकीचे शब्द बोलले असेल, पण मी जेव्हा आले इथली सिच्युएशन बघितली तेव्हा मला त्या दोघांशी बोलून दिलंच जात नव्हतं आणि चुकीची माहिती माझ्यापर्यंत पोहोचवली जात होती। मला एवढं डिप्रेशनमध्ये एग्रेसिव्ह केलं गेलं आणि त्याच्यानंतर ते शब्द बोलले गेले आणि मला वाटत नाही की एखाद्या बायकोला जेव्हा ह्या गोष्टी समोर येतात तेव्हा ती किती डिस्टर्ब होत असेल हे गोष्ट शब्दात सांगणं नाही सांगू शकत। आणि त्यानंतर मी काही गोष्टी बोलल्या असते तिला, पण नंतर या गोष्टी क्लिअर झाल्या। सरांशी तिचे बोलणं झालं, माझं बोलणं झालं जेव्हा, तेव्हा मला कळलं की सत्य परिस्थिती काय आहे आणि या कशा प्रकारे यांना अडकवण्यासाठी हा प्रकार केला गेला। आणि मला खरंच वाटतं की लोक इतक्या थराला कशा जाऊ शकतात की एखाद्याला बदनाम करण्यासाठी कोणतीही सिच्युएशन असे खोटे व्हिडिओ व्हायरल करू शकतात। ही छोटी गोष्ट नाहीये। त्यामुळे तुम्ही फक्त आधी एकदा ती सत्य परिस्थिती जाणून घ्या आणि नंतरच निर्णय घ्या, एवढंच माझी इच्छा आहे। धन्यवाद। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व पक्ष मोर्चे बांधणीच्या कामाला लागलेत। त्याचप्रमाणे आता 1947 रोजी देवाची आळंदी येथे शंकरराव मोरे, केशवराव जेधे यांनी काही निवडक कार्यकर्त्यांची सभा घेत त्या बैठकीमध्ये उदयास आलेल्या शेतकरी कामगार पक्षाने देखील आता मोर्चे बांधणी सुरू केली आहे। 1948 ते 1956 हा सुवर्णकाळ ठरलेल्या शेतकरी कामगार पक्षाची सद्यस्थिती आता पडती असल्याचं चित्र दिसून येत आहे। मधल्या काळात पुन्हा या पक्षाने रायगड जिल्ह्यात 3 आमदारांसह इतर जिल्ह्यात अन्य आमदार निवडून आणून पक्षाची पडती बाजू सावरण्याचं काम केलं। मात्र पुन्हा 2019च्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा दारुण पराभव झाला आणि रायगड जिल्ह्यातील बालेकिल्ला असणाऱ्या पनवेल, अलिबाग, पेण मतदारसंघात शेकापला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। पक्षाला सावरण्यासाठी पुढे सरसावलेले पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांचा सुद्धा यंदाच्या विधान परिषदेत मोजक्याच मताने परंतु पराभव झाला आणि उरली सुरली विधान परिषदेची जागा सुद्धा शेकापच्या हातातून निसटली। खुद्द पंडित पाटील यांचा सुद्धा शिवसेनेच्या महेंद्र दळवी यांनी पराभव करत शेकापचा गड शिवसेनेच्या ताब्यात घेतला। आता आगामी काळात काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा शेकाप जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहे। मात्र आता शेतकरी कामगार पक्षात राजकीय कलह आणि अंतर्गत कौटुंबिक वाद निर्माण झाल्याची एकंदरीत परिस्थिती देखील पाहायला मिळते।
शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आता उभी राहिलेली ही संघटना दिवसेंदिवस ढासळत असून याला सावरण्यासाठी पुन्हा मैदानात माजी आमदार पंडित पाटील यांनी कंबर घेतलेली पाहायला मिळते। शेकापला गळती लागली अशी परिस्थिती एकूणच दिसते आणि त्या परिस्थितीमध्ये पाटील कुटुंबियामध्ये अंतर्गत बंडाळी असल्याचं देखील बोललं जातं आहे आणि यादवी सुरू असल्याचं बोललं जातं आहे। विरोधकांनी याच्यावर जास्त प्रभावीपणे प्रचार सुरू केला आहे। काय नेमकी वस्तुस्थिती आहे? नाही, गळती वगैरे काय नाही। प्रत्येक शेतकरी कामगार पक्ष लोकशाहीवरती चालणारा पक्ष आहे। प्रत्येक पक्षामध्ये तरुण लोक येतात, त्यांना पण वाटते की आम्ही आमदार व्हायला पाहिजे। आज निश्चित मी मगाशीच सांगितलं की प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक आहेत। आता छोटन शेठ BJPतून इच्छुक आहेत, महेंद्र दळवी इच्छुक आहेत, बरेच इच्छुक असतात। बंडाळीचा काय विषय नाही, ही काय खाजगी प्रॉपर्टी नाही। शेतकरी कामगार पक्ष म्हणजे काय कुठल्या कुटुंबाची खाजगी प्रॉपर्टी नाही। हजारो फॉलोअर्स, हजारो मतदारांवरती चळवळीतून आलेला पक्ष आहे। आज पक्षामध्ये काही लोकांनी मागणी केली, ठीक आहे, योग्य वेळी जनता ठरवेल, पक्ष ठरवेल कोणाला उमेदवार। शेवटी निवडणुकीमध्ये निवडून येणं योग्य आहे, कसं लढायचं, निवडून यायचं ही तारेवरची कसरत आहे। आगामी काळामध्ये बंडाळी वगैरे काही नाही। आज हजारो फॉलोअर्स आहेत। आज पक्षामध्ये आमच्या आस्वाद पाटलांची इच्छुक आहे, मी इच्छुक आहे, चित्रलेखा पाटील इच्छुक आहे। शेवटी कार्यकर्ते ठरवतील कोणाला तिकीट द्यायचं आहे, बंडाळीचा विषय नाही। आणि गळती सगळ्या पक्षालाच लागली, शिवसेना। महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, ज्या अंतर्गत ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या 2 पदांचे एकत्रीकरण करून त्यांना नवीन नाव देण्यात आलंय, जे ग्रामपंचायत अधिकारी असं आहे। या निर्णयामुळे ग्रामपंचायतीमध्ये सेवा अधिकारी अधिक कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे। या निर्णय ग्रामपंचायत महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जातोय। या निर्णयाचे महाड तालुक्यातील ग्रामसेवकांनी उत्साहात स्वागत केले। पंचायत समितीच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत या निर्णयाचा सर्वांनी आनंद साजरा केला। स्थानिक ग्रामसेवकांच्या मते शासनाचा हा निर्णय त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास प्रेरित करेल, असं त्यांचं म्हणणं आहे। ग्रामसेवक संवर्गाच्या मागणींपैकी आमची जी ग्रामसेवक संवर्गाची जी मागणी होती, त्या मागणीपैकी ग्रामसेवक हे पद रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद आम्हाला दिल्याबद्दल आम्ही सर्व ग्रामसेवकांच्या वतीने शासनाचे आभार मानतो आणि यापुढेही ग्रामसेवक संघटनेवरती शासन असंच मेहरबान राहील ही आशा बाळगतो। महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन DNA 136 ग्रामसेवक संघटनेची गेली 10 वर्षे शासनाकडे मागणी होती की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पद रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी म्हणून असं एक पद निर्माण करावं, जेणेकरून ग्रामसेवकांच्या जे प्रमोशनचं होतं त्याचा लाभ आम्हाला मिळणार होता। आणि खरोखर काल झालेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची सभा झाली आणि आमच्या ग्रामसेवक युनियनची गेली 10 वर्षाची असणारी मागणी की ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद हे रद्द करून ग्रामपंचायत अधिकारी असे एकच पद करावं आणि ही मागणी काल कॅबिनेटच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आली। आणि काल मंजूर झाल्यामुळे आज आम्ही हा जल्लोष कार्यक्रम इथे पंचायत समिती महाड इथे जल्लोष करत आहोत। आणि खरोखर सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचप्रमाणे ग्रामविकास मंत्री गिरीजी महाजन साहेब, या सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सगळ्यांचं आम्ही आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। आणि आज आमच्या संपूर्ण महाड तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने आमच्या महाराष्ट्र युनियनचे राज्याध्यक्ष सन्माननीय संजीवजी निकम साहेब, तसेच आमचे सचिव सन्माननीय सुचितजी घरेत साहेब यांचंही अभिनंदन करतो। त्यांच्या समवेत असणारे त्यांचं सर्व संचालक मंडळ यांचंही अभिनंदन करतो। खरोखर आज तमाम आमच्या 27,000 ग्रामसेवकांचं महाराष्ट्रातील सगळ्यांचं हित झालेलं आहे आणि या शासनाने जी आमची मागणी मान्य केली। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तर्फे ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या प्रथम वर्ष MBBS परीक्षेत 99% गुण मिळवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रथम स्थान पटकावले। अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी ही माहिती दिली आहे। महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे प्रथम वर्ष MBBSचा निकाल 24 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBSच्या पहिल्या तुकडीतील शरीर रचना शास्त्रात 1
शरीर क्रियाशास्त्रामध्ये 2 आणि जीव रसायनशास्त्र यामध्ये 15 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले। MBBSच्या पहिल्याच तुकडीने मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी आणि अध्यापक वर्गाचे विशेष कौतुक केले। यशाची ही वाटचाल अशीच पुढे चालू ठेवून जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावी अशा शब्दात त्यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। प्रतिवर्षीप्रमाणे दिला जाणारा जिल्हा परिषदेमार्फत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श शाळा पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा हा पुरस्कार वितरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 26 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे। महानाका येथील मराठा भवन येथे सकाळी 10:30 वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी BM कासार यांनी दिली। तर रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिराजवळील संतोष विश्वनाथ खेडेकर ज्वेलर्सच्या पहिल्या मजल्यावरती भारतीय जेम्स आणि ज्वेलरी संस्था रत्नागिरी कॅम्प्स कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। या प्रशिक्षणासाठी 50 ही संख्या 500 पर्यंत करण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं। तर विश्वातला पहिल्या क्रमांकाचा हा उद्योग असून याचे प्रशिक्षण केंद्र रत्नागिरीत सुरू होतंय। ही रोजगाराची मोठी नवी संधी आहे आणि 35,000 पासून 2.5 लाख पर्यंतच्या पगाराची नोकरी या क्षेत्रात प्रशिक्षणानंतर मिळू शकते। राज्यातला जेम्स ज्वेलरीचा उद्योग गुजरातला गेला नाही हे किरीट भन्साळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। प्रशिक्षणानंतर 50 जणांची बॅच मुंबईत नोकरीसाठी जाईल तेव्हा माझ्या आमदारकीचे आणि मंत्रिपदाचे सार्थक होईल असं मी समजतो असं पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। स्वयंवर कार्यालय येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमात जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलिंगचे संचालक विपुल शहा, उपसंचालक किरीट भन्साळी, कार्यकारी संचालक सभ्यासाद शिरे, रत्नागिरी जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खेडेकर, चिपळूण सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विजय भाऊ उसवाल, जिल्हाधिकारी M देवेंद्र सिंह, मुख्याधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ हिमंत सिंह का, देवाशीष विश्वास, उपव्यवस्थापक जितेंद्र घोलप आणि विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। रायगड जिल्ह्यात 25 सप्टेंबर 1930 साली स्वातंत्र्य प्राप्तीसाठी उरण तालुक्यातील चिरनेर येथे जंगल सत्याग्रह झाला। ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या जंगलात आदिवासींनी प्रवेश करून गवत कापून सत्याग्रह केला। या सत्याग्रहींवरती ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला आणि यामध्ये हुतात्म्या नागा कातकरी धारातीर्थ झाले। आता सर्वत्र हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या नावे आदिवासींच्या हक्काची चळवळ उभी राहिली आहे। 200 वर्षापासून होत असलेल्या ऐतिहासिक अन्यायाचे परिपार्जन करण्याच्या उद्देशाने वनहक्क कायदा करण्यात आला असून आजचा हा दिवस हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो। तरी महाड तालुक्यातील खाडीपट्टा विभाग आदिवासी समाज नरवण आदिवासी वाडी येथे हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा 94वा स्मृती दिन साजरा करण्यात आला। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। नरवण आदिवासी वाडी ते नरवण काजू फाटापर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। खाडीपट्टा विभागातील लहान मोठ्यांसह या मिरवणुकीत सर्वांनी सहभाग दर्शवला। आलेल्या मान्यवरांचे खाडीपट्टा विभागातील नवनिर्वाचित कार्यकर्त्यांचा सन्मान देखील यावेळेस करण्यात आला। आज 25 सप्टेंबर आज आम्ही हुतात्मा नाग्या महादेव कातकरे यांची आम्ही जयंती साजरी करतो। कारण काही आमच्या समाजाला असं आहे की काही समाजाला नाग्या महादेव कातकरे म्हणजे कोण हा प्रश्न मोठा पडतो की हा कोण, हा आपल्या ह्याची आपण जयंती साजरी करतो बरोबर। तर हे आमच्या आदिवासी समाजाला माहीत नाही, त्यासाठी आम्ही हे नाग्या महादेव कातकरे त्यांनी उरण तालुक्यातील चिरनेर गावामध्ये जो सत्याग्रह केला आदिवासी समाजासाठी। कारण ज्या वेळेला इंग्रज सरकार आदिवासी समाजाला रानामध्ये लाकूड तोड, वन फळे, औषधे हे तोडून देत नव्हता, त्यामुळे तिथे नाग्या महादेव कातकरीने पुढाकार घेऊन तो आम्हाला हक्क मिळवून दिला आणि त्याच्यामुळे ते शहीद झाले। आणि आता ही अशी आदिवासी समाजाची दयनीय अवस्था झाली आहे की जिथे आम्हाला जागा पाहिजे तिथे जागा आम्हाला मिळत नाही, जिथे घरकुल मिळते तिथे घरकुल मिळते, कारण जागा हवी आम्हाला घरकुल बांधता येत नाही कारण त्यांना जागा अपुरी पडते। आता एका घरामध्ये 5-5 कुटुंब राहतात तर त्यांना म्हणजे त्यांना जागा नाही, त्याने सरकार जागा आम्हाला जागा मिळणार कुठून।
यासाठी आम्ही हे सगळे एकत्र आलो आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही हे झगडत आहोत आणि त्यासाठी आम्ही हे एकत्र येऊन हे सगळे हुतात्मा नागू महादेव कातकरेचं कार्यक्रम करत आहोत. खेड शहरातील बजमई इमदादियाच्या MIA KG अँड प्रायमरी स्कूलने लीड अभ्यासक्रमाच्या शर्यतीमध्ये राज्य स्तरावरती बहुतांश नामवंत शाळांना मागे टाकत आघाडी मिळवल्याने तिची खास दखल राज्य स्तरावरती घेण्यात आली आहे. प्रशालेचे मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार यांनी आपल्या सर्व सहकारी शिक्षिका, विद्यार्थिनी आणि पालकांच्या प्रयत्नातून हे प्राप्त झालं असलेलं यश असल्याची प्रतिक्रिया दिली. या सर्वांचे संस्थाध्यक्ष ARD खतीब सर, सर्व संस्था सदस्य, शिक्षणप्रेमी जनतेकडून अभिनंदन करण्यात आलं. तर अखेर बौद्ध मुस्लिम समाज वादावरती अखेर पडदा पडलाय. 22 सप्टेंबर रोजी रविवारी खेड शहरातील पाथरजाई मंदिराशेजारी असणाऱ्या आधार केंद्रात निर्माण झालेल्या वादावरती बुधवारी पडदा पडलाय. मुस्लिम आणि बौद्ध समाजातल्या प्रमुख लोकांनी पुढाकार घेऊन हा विषय मिटवलाय. तसेच यावेळी झालेल्या विषयाबद्दल दोन्ही समाजाकडून असा विषय पुन्हा घडू नये याची काळजी घेण्याचं आश्वासन देखील देण्यात आलंय. हा वाद संपुष्टात आणण्यासाठी मुस्लिम समाजाचे रिपाई सर सिकंदर जसनाईक, आरिफ मुल्लाजी, बशीर मुजावर, तर बौद्ध समाजाचे तालुकाध्यक्ष तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल सदरे, संदीप धारिया यांच्यासह दोन्ही समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण तायडे यांच्याबाबत झालेला हा प्रकार गैरसमजातून असून बौद्ध आणि मुस्लिम समाज यांच्यामध्ये असलेली भाऊबांधिलकी तोडण्यासाठी हा केलेला प्रकार असल्याचं म्हणत दोन्ही समाजाच्या वरिष्ठांनी या संपूर्ण प्रकाराला पूर्णविराम दिलाय. दोन्ही समाज बांधवांनी यापुढे असा प्रकार कधीही होणार नसून बौद्ध आणि मुस्लिम समाज यांच्यातील भाऊबांधिलकी ही कायमच अबाधित राहील अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना नमस्कार. 22 सप्टेंबर रोजी जो प्रकार घडला तायडेंच्या कार्यालयामध्ये, तो जो प्रकार आहे एक चुकीच्या पद्धतीने आणि गैरसमज याच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये कोणते तथ्य नाही आहे. तो झाला असा घडू नये, पण तो घडलेला प्रकार आहे. तर त्यामध्ये काही खरं किंवा काही विश्वास ठेवण्यासारखी बाबी नाहीत. त्याबद्दल बरेचसे अफवा पसरलेले आहेत, तर त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. आम्ही याबाबत आमचा मुस्लिम समाज, त्यांच्यातली काही ठराविक माणसं, जबाबदार माणसं आणि त्यांच्या समाजातील तायडे यांच्या समाजातील जबाबदार व्यक्ती असे बसून आम्ही 2 दिवस बसून सतत त्याच्यावर चर्चा केली आणि निर्णय घेतलेला आहे. आणि यापुढे हे जे प्रकार घडला आहे असा कधी घडणार नाही. आणि जे काय याच्याबाबत आपल्या पोलीस स्टेशनमध्ये, कोर्टामध्ये केसेस झालेले आहेत, ते सर्व केसेस दोन्ही पार्टीने मिळून एकत्र गोविंदाने नांदून ते केसेस मागे घ्यायचं पण ठरलेलं आहे. तेव्हा त्याबद्दल उद्या आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते जे काय केसेस केलेले आहेत ते माघार घेण्याचे सर्व प्रयत्न दोन्ही पार्टी मिळून करणार आहोत. जय भीम, सलाम वालेकुम. आजचा जो हा 22 तारखेला जो विषय झाला, जो कधी न घडायला पाहिजे होता तो विषय घडला आणि दोन्ही समाजामध्ये वर्षानुवर्षे जे समाज एकत्र नांदतायत, आजपर्यंत बौद्ध आणि मुस्लिम वाद कधी झालेला नाही आणि याच्या पुढे होणार नाही. परंतु गैरसमजुतीतून हा झालेला प्रकार आहे. आज आम्ही त्याच्यावरती बसून दोन्ही समाजांनी गेले 2 दिवस बसून बैठका घेऊन या विषयावरती उहापोह केलेला आहे. त्याच्या अंती असं दिसतंय की खरोखर गैरसमजातून हा प्रकार घडला आहे. हा घडायला नाही पाहिजे होता, तो झाला आहे आणि त्याचा फायदा इतर कोण आमचे समजे शत्रू असतील किंवा ज्यांचं आमचं नाही पटत त्यांनी तो विषय उचलून धरण्याचा प्रयत्न केला. पण मी त्यांना सांगू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारचं या बौद्ध आणि मुस्लिम समाजाच्या बांधवामध्ये कटुता नाही आणि हा विषय या ठिकाणी आम्ही चर्चेअंती हा संपवलेला आहे, मिटवलेला आहे. एक बाजूला माझ्या तायडे आहेत आणि एक बाजूला आमचा आताऊरला तिसेकर आहे. या 2 व्यक्तीपासून हा वाद निर्माण झाला तर असं लोकांचं म्हणणं आहे आणि तो वाद या ठिकाणी संपलेला आहे. तुम्ही पाहू शकता माझ्या 2 बाजूला हे दोघेही बसलेले आहेत. कुठल्याही प्रकारची कटुता नाही, कुठल्याही समाजाचा द्वेष भावना आमच्यामध्ये दोन्ही समाजामध्ये नाही. आम्ही एकत्र बसून सर्व प्रमुख बौद्ध समाजाचे नेते मंडळी,
मुस्लिम समाजाची नेते मंडळी बसून आज हा विषय आम्ही सगळा संपवलेला आहे. राहिला प्रश्न ज्या केसेस वगैरे झालेले आहेत त्या केसेस सुद्धा आम्ही मागे घेणार आहोत दोन्ही समाजाच्या वतीनं. मी या दोघांच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो. रविवारी 22 तारखेला खेड येथे जो काही प्रकार घडला तो मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या देशभर पसरला आणि त्या मीडियाच्या माध्यमातून जो बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज अशा प्रकारचा जो खऱ्या अर्थाने वाद निर्माण करायची जी काही भावना काही लोकांची होती ती आमच्या दोन्ही समाजाच्या लक्षात आल्यानंतर गेले 2 दिवस आम्ही बौद्ध समाजाचे प्रतिनिधी त्याचबरोबर मुस्लिम समाजाचे काही प्रतिनिधी आम्ही आपापसामध्ये बसलो आणि याविषयी चर्चा केली की आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की तो इतिहास बौद्ध आणि मुस्लिम कधी एकमेकांचे दुश्मन झालेले नाही आणि याही पुढे होता कामा नये. आणि अशा उद्देशाने हा जो काही गैरसमजामधून झालेला प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये 2 समाजाची तेढ निर्माण होते त्यामुळे आपण या विषयाला कुठेतरी तिलांजली देण्याचं काम या दोन्ही समाजाने करूया. आणि त्याप्रमाणे दोन्ही समाजाने जो किरण तायडे यांच्या ऑफिसमध्ये झालेला प्रकार होता हा परिपूर्ण चुकीच्या माध्यमातून झालेला आहे. त्या कुठल्याही याच्यामध्ये सत्यता नाही, परिपूर्ण खोटी अशी बातमी माध्यमातून सगळीकडे पसरली होती. त्यामुळे या विषयाची यापुढे कुणीही चर्चा करू नये. हा विषय याच ठिकाणी दोन्ही समाजाच्या माध्यमातून परिपूर्ण मिटलेला आहे. तर बदलापूर येथील लहान बालिकेवरती अत्याचार करणारा अक्षय शिंदे या नराधमावरती पोलीस कारवाई होत त्याचा एन्काउंटर मध्ये मृत्यू झाला. या एन्काउंटरमुळे पीडितेला न्याय मिळाला अशी भावना सर्व देशांमध्ये व्यक्त करण्यात येते. याचबरोबर शर्मिलाताई ठाकरे यांनी प्रत्येकी 51,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय. तरी स्वतः शर्मिलाताई यांनी भेटून पोलिसांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने या नराधमावरती पोलीस कारवाई एन्काउंटर झाल्याबद्दल पूर्ण शहरामध्ये फटाके वाजवून साखर वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी उपजिल्हाध्यक्ष संजय आखाडे, तालुकाध्यक्ष निलेश बामणे, शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, महिला सेनेच्या तालुकाध्यक्षा राजश्री पाटणे, शहराध्यक्ष मिनल गांधी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे, मिलिंद नांदगावकर, उपतालुकाध्यक्ष गणेश सुर्वे, साधना वैराग, प्रीती चिखले, पीयू देसाई, दांडेकर आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. त्या प्रकरणाबद्दल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचा सन्मान करतो. त्या प्रकरणामध्ये शर्मिलाताई ठाकरे आमची माऊली यांनी दोन्हीही पोलिसांना बक्षीस जाहीर केलेलं आहे. खऱ्या अर्थाने त्या 2 पीडित मुलींना न्याय मिळाला असं आम्हाला एक मिनिटाचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदरणीय राजसाहेब ठाकरे हे प्रत्येक वेळी महिलांच्या सन्मानासाठी पुढे असते. खरं तर महाराष्ट्रामध्ये ह्या 2 ते 2.5 वर्षामध्ये काही नराधम या अशा विकृती गोष्टी करतात. या सरकारचा त्या नराधमांवरती कोणताही वचक राहिलेला नाहीये. खरं तर या 2-2.5 वर्षामध्ये कित्येक घटना अशा घडलेल्या आहेत. त्या नराधमाची इतकी मजल होते की पोलीसवाल्यांच्या रिव्हॉल्व्हर पर्यंत हात जातो. ह्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आणि सरकार आहे. खरं तर 2 जे अधिकारी पोलीस अधिकारी आहेत ते या खेड तालुक्यामध्ये आस्थानमध्ये आणि खोपीमधले अधिकारी आहेत. हे ज्यावेळेस खेडमध्ये येतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांचा जाहीर सत्कार करून त्यांची रॅली काढेल. धन्यवाद. बदलापूर प्रकरणामध्ये झालेल्या चिमुरडीवर अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा खात्मा करून त्या मुलीला न्याय दिला. त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करतो आणि आम्ही त्या पोलीस कर्मचाऱ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या न्याय प्रक्रियेमध्ये असणारे दोन्ही पोलीस कर्मचारी हे आमच्या या मायभूमीतले खेड तालुक्यातले आहेत. एक आमचे शिंदे जे आहेत ते खोपीमधले आहेत आणि मोरे म्हणून आहेत ते आमच्या आस्थानमधले आहेत. हा त्याचा देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशा या दोन्ही
कर्मचाऱ्यांचं देखील आम्ही खेडवासीय म्हणून खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. कालची जी घटना घडली त्या घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या तर्फे ते स्वागत करते आणि बदलापूर येथे जी घटना घडली होती त्या पीडित मुलीला जो बदला घ्यायचा होता त्या बदलापूरमधला हा पूर्ण झालेला आहे. ह्यापेक्षाही जास्त खरं तर त्याला त्या नराधमाला शिक्षा होणे गरजेचं होतं, परंतु आमचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी जो हा एन्काउंटर त्यांचा केलेला आहे त्यांचं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे समर्थन करतो. धन्यवाद. वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.